हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आलो होतो डीमार्टला आणि आम्ही दोघीच येतो. आम्ही बाकी कोणाला नाही. डीमार्टला म्हणजे आम्ही अशासाठी आलो की आम्ही आज टाईमपास करतोय खरं तर. कारण की जर आमच्या स्वराची एक्झाम चालू आहे तर माझं एकदम संपून पण झालं. आम्हाला घरी जाऊन परत रिटर्न यावं लागेल, त्याच्यामुळे आम्ही इथेच आमचं टाईमपास चालू आहे. पाणी का वाया घालवतोय रे. तर आमचं असंच टाईमपास चालू आहे. आणि आमच्या इथे आता हे झालं आहे, आमच्या इथे ना स्पेशली ना ह्याच्यासाठी आलो तर मिनी डिझनीलँड झाले. आणि त्यासाठी आम्ही खास बघण्यासाठी आलो की निदान चालू झालं आहे का. कारण की एक्झाम झाल्यानंतर आम्हाला तिथे जाण्यासाठी आम्ही आधीच आमची तयारी चालू आहे की चालू आहे की नाही काय माहिती नाही, पण 29 मार्चपासून चालू झालेलं आहे मिनी डिझनीलँड. आणि लंडन ब्रिज जो आहे तो लंडनमध्ये बघण्यापेक्षा खारघरमध्ये येऊन बघा. त्याच्यामुळे समोर हां, तर त्यासाठी आम्ही स्पेशली त्यासाठी आलो होतो खरं तर. आणि ते बघितलं आम्ही चालू आहे, मग त्याच्यामुळे आता आम्ही खाली बघेल खाली म्हणजे बाबा आणि त्याच्यामुळे आम्ही आता ते बघून आम्ही चालू झालं तर नेक्स्ट टाईम जेव्हा येणार त्यावेळेस आम्ही बघायला येतो. मोठ्या बसून राहिलं फोन पकडायला पण मला करता अक्षरशः एवढी झोप आली ना. आम्ही आता इथे रोडवरती आहोत आणि आता चालू आम्ही खरं तर डीमार्टमध्ये पण जाऊन आलो. आम्ही कॅब घेतली ना कॅब आणि थोडीशी शॉपिंग केली जी काहीच कामाची नाही, पण आम्ही असेच टाईमपास आलो म्हणून आम्ही इथे येऊन शॉपिंग केली. तर गाडी तर आम्ही आता चालू तर परत आम्हाला स्कूलमध्ये जायचं आहे, कारण घरी जाऊन परत यायचं आम्हाला खूप वेळ होतो. त्याच्यामुळे आम्ही इथेच आमचं चालू आहे टाईमपास की टाईम आम्ही असंच वाया घालवतो आहे जो आमच्याकडनं पास नाही होते. आमच्याकडनं म्हणजे माझ्याकडनं जो पास न होणारा टाईम आहे तो मी बाहेर फिरलो डीमार्टमध्ये, पण अजून एकच तास झाला. 1 तास झाला आम्ही फिरतोय डीमार्टमध्ये. फिरतोय म्हणजे तसं घेतलं थोडंसं सामान घेतलं, म्हणजे कसं कॉस्मेटिक माहिती आहे ना. अन्वयला फोन केलेलं माहिती नाही गॉगल घ्यायला, तर पप्पा म्हणतात घे कोणता पण, त्याला काय कळतंय. आता लहान मुलांचं असं असतं ना की लहान मुलांना फुल पॅक केला. हा बघ किती सुंदर दिसते बाळ माझं. तर अन्वयला गॉगल आम्ही घेतला खरं तर. आणि मला असं वाटलं की त्याच्या चॉईसने घेईन म्हणून, पण पप्पा म्हणतात त्याला काय कळतंय, घे कोणता पण घे कोणता पण. म्हटलं तुम्हाला काय माहिती आहे, म्हटलं त्याला चॉईस असते लहान मुलांना. आपल्याला एवढं कळत नाही तेवढं लहान मुलांना समजते. त्याच्यामुळे म्हटलं त्याच्या चॉईसने घेईन मी. कुठे गं खायचं तिथं पुढं यायचं ना आपल्याला थोडं टाइमपास पण होते ना. सांग ना टाईमपास तर मला भूक लागली ना. मला पण लागली. मी एकच चपाती खाऊन आलो. मग काय इथं आम्ही खरं तर आलो बाहेर आणि म्हटलं काहीतरी खाईन म्हटलं, कारण खूप वेळ झाला मला निघायला. आणि घाईघाईमध्ये थोडंसं खाल्लं आणि आम्ही बाहेर पडलो या साईडला मला. आणि त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं खाऊन मग 3 वाजेपर्यंत आमच्याकडे टाईम आहे. आणि आता वाजले 2. मी खरं तर एवढ्या घाईमध्ये आले ना, मी कानात घातलं नाही, मी केस विंचरले नाही, मी पावडर नाही लावली, मी काहीच नाही. मी अशी फक्त कपडे चेंज केले आणि आले नाही. आणि त्याच्यामुळे कसं अवतार झाला माझा पूर्ण. खरं तर माझा अक्षरशः आत्ता अवतार झाला आहे. त्यांनी सर्वांना माहिती की हां छान झाली. आणि खरं तर अक्षरशः असा अवतार झाला ना माझा की मी स्वतःला मी आहे हे मी ओळखू शकत नाही की मी आहे म्हणून, असं झालं. पण आता काय झालं, आता थोडे दिवस 2 महिने बाकी. 2 महिने म्हणजे 60 दिवस. तुम्हाला असे जातात, मला कशी मला माहिती मी कधी काढते असते. अक्षरशः क्षण मोजलं आहे. तर आता आम्ही जातो जरा काहीतरी खातो आणि त्याच्यानंतर बघू. मम्मी मला मंचुरियन द्या.
तिला काय पण चालतं माहिती आहे ना. स्वराला काय घेते? सँडविच पण घेतले आणि तिला रोल घेईन. थँक्यू. मम्मी मम्मी माझा एवढा जीव चाललाय तरी पण खायचं सोडून जाते, आहे की नाही? बस तुझं सँडविच तयार झालं. जा, सँडविच तयार झालं तुझं. गरम आहे. बस ठेवा दा. मी त्या अलीकडे स्कूलसाठी आणि चालू प्रॉब्लेम झाला म्हणून सारखं कसला मारतात. आम्हाला अजून जायचं, परत स्कूलकडे जायचं आणि त्यानंतर तिला घेऊन परत मी पुढे जाणार. छकुला पण बोलून घेऊ आपण आपल्याकडे. कुठे मी वास घ्यायला लागली. मला खरं पानं खायचं होतं आणि त्याच्यामुळे कुठे इथे आहे. कोणाला काय आवडतं, कोणाला काय खाऊशी वाटतं. मला पान खाऊशी वाटतं, त्याच्यामुळे पान मी अक्षरशः मला एवढं खाऊशी वाटलेलं ना की मी कधी खाईन, मला असं झालं. पण नंतर थोडंसं माइंड असं चेंज झालं, त्याच्यामुळे आता इच्छा नव्हती. तरी पण म्हटलं इथे असेल म्हणून मी बघायला गेली, पण नव्हतं काय काय माणसाला खाऊशी वाटतं काय सांगता येईल. खरं तर माझे रोजच्या रोज ब्लॉग पडायला हवे होते. आता बोलताना पण मला समजत नाही काय, अक्षरशः माझे रोजच्या रोज ब्लॉग पडायला पाहिजे, पण नाही पडते. नाजूक असल्यामुळे नाही जमत ते टाकायला, आणि जसं जमेल तसं मी टाकतच टाकते. कबूतर किती छान आहे. तर व्हिडिओची माझी बघणारे लोक वाट बघतातच, आणि अक्षरशः मला नाही जमत आहे टाकायला. सांगेन की मी पुढे ब्लॉग कंटिन्यू करेन जेणेकरून माझी तब्येत ठीक झाल्यानंतर. आता मी इथे आहोत, आता ऊन इतकं पडे ना अक्षरशः. बाळा तू उन्हात बसलीस, इथे थोडी सावली तरी आलीस तरी तू. त्याच्यानंतर आता मी जाऊच पूर्ण आणि नंतर मग घरी झोप. घरी काय मला तर असं वाटलं मी इथे झोपली काय, मला एवढी झोप आली ना तू अक्षरशः. आता थोड्या वेळानंतर आम्ही आता अंतराला तुला पण बोलून घेतो आपल्याला, आपण फायनली मी पोचलो तिथे आता सेंट्रल पार्ककडे, आणि अजून इथं मंचुरियन संपलेलं नाही. त्याचा खायला इतका वेळ लागतोय, तर मग बाकीचं काय करायचं. आता इथे अंतराला बोलून घेणार, मग अंतराला घेऊन पप्पाचा फोन येणार. हा एरिया ओळखीचा जास्त आहे आमच्या आणि सगळ्यांच्या, कारण की जास्तीत जास्त मी इथे व्हिडिओज मी जास्तीत जास्त करत असतेच असते. आणि दुसरी गोष्ट अशी, जिकडे बघावं तिकडे ना टाक, आपण पर्यावरणाचं असंच करतोय. कुठे गेली? सगळ्यात जास्त CCTVs आहेत. नाही काय इथे सगळ्यात जास्त काय माहिती आहे का, काय असेल सांग.
ऊन. ऊन, सगळ्यात जास्त इथे ऊन आहे. इथे वेड्यासारखा पाऊस पडतो, वेड्यासारखी माणसं राहतात, वेड्यासारखं ऊन आहे आणि वेड्यासारखी थंडी पडते. बापरे, थंडी तर एवढी डेंजर पडते ना अक्षरशः. तोंडातून वाफा निघतात direct. हो, मग काय. तर आता आम्ही चालू स्कूलजवळ आणि स्कूलवरून तिला घेऊन आम्ही जाणार घरी. मला असं वाटतं मी कधी घरी जाईन, कधी मी झोपेन, मला असं झालं अक्षरशः. मला तर बरं नाही, मला तर ताप आला. म्हणूनच एवढे हे चालू आहे तुझं. औच. बघ की बाबा पुढं मग काय दिसत नाही का? दिसत नाही, एवढी मोठी माणसं चालली निव्वळ लोणवालं एवढी माणसं मोठी चालली ते. पाठून दिसत नाही ना कुठे नीटेच करून म्हणून. बॅक साईडने वाटत नाही काय, हां, नाही. पुढून फक्त दिसते काय. मग एक अच्छा. पोलो दे ना. पोलो घर जाके खालो. नाही हे फेकलं. मला वाटतं फेकलं. आता स्कूलजवळ मी आलो आहे आणि आता तिला घेऊन मी रिक्षा बघते मी तेव्हा. तिला बाहेर घेऊन ये. नाही म्हणजे रिक्षा देखणार. माझं ना चक्कर यायसारखं व्हायला लागलं. ऊनच एवढं पडलं काय पण नाही. आणि शेवटी त्यांचा आम्ही बसने जातो. काय झालं.